हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी यज्ञात आनंद गुरु तुमचं माझ्या यज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मला आज आपला जो 4th चॅप्टर आहे वेदर अँड क्लायमेट, हा चॅप्टर आपण आजच्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत. त्याआधी ज्याने चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकनवर सुद्धा क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. चला तर मग स्टार्ट करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. 4th चॅप्टर आहे वेदर अँड क्लायमेट. वेदर म्हणजेच हवामान आणि क्लायमेट म्हणजेच वातावरण, राईट? सो लेट्स स्टार्ट. कॅन यू टेल द वेदर कंडिशन्स ऑफ अ फ्यू प्लेसेस इन इंडिया आर ॲज फॉलोज ऑन 10th जून. यूज द टेबल टू आन्सर द क्वेश्चन्स. आता त्यांनी आपल्याला खाली काही शहरांची नावं दिलेत आणि त्या ठिकाणी 10 जून या दिवशी वेदर म्हणजेच जी हवामानाची स्थिती होती ती पुढील प्रमाणे आहे असं त्यांनी तक्त्यात सांगितलेलं आहे. आणि तो तक्ता बघून आपल्याला खाली काही प्रश्न दिलेत, त्यांनी त्या प्रश्नांची उत्तरं सांगायची आहेत. आधी आपण चार्ट बघूया. बघा, चार्टमध्ये प्लेसेस दिलेत, स्टेट दिलेत, त्याच्यानंतर टाईम दिला आहे आणि वेदर. ओके, म्हणजे हवा जी आहे ती कशी आहे हे त्यांनी सांगितले. आता आपण क्वेश्चन्स बघूया. इन विच प्लेस विल द क्लोथ्स ऑन अ क्लोथ्स लाईन ड्राय क्विकली अँड व्हाय. म्हणजे कोणत्या ठिकाणाचे वाळत घातलेले कपडे हे लवकर सुकतील आणि ते सुकण्यामागचं कारण काय? ठीक आहे, तर बघूया आपण. बघा, कोचीचं त्यांनी दिलं आहे. कोचीचं स्टेट आहे केरला. टाईम आहे 12:30 PM आणि वेदर आहे क्लाउडी, म्हणजे ढगाळ वातावरण झालं आहे. भोपाळमध्ये स्टेट आहे MP भोपाळचं आणि टाईम आहे अगेन 12:30, हॉट अँड सनी. ठीक आहे, म्हणजे कडक ऊन पडलेलं आहे. देन मसुरी स्टेट आहे उत्तराखंड. टाईम आहे 12:30 PM, कोल्ड वेदर, माइल्ड सन, म्हणजेच थंड हवा आहे आणि ऊन एकदम बेताचं आहे, ऑलमोस्ट. ओके, माइल्ड आहे. तर आता मला सांगा, या पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल? कोणत्या ठिकाणाचे कपडे हे वाळत घातल्यावर लवकर सुकतील? तर ते आहे भोपाळ, राईट? भोपाळ या शहरात जर कपडे वाळत घातले तर मग ते लवकर सुकतील त्यावेळेस. का? कारण तिथे ऊन जे आहे ते त्यावेळेस कडक पडलेलं आहे, राईट? त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. इन विच प्लेस विल दे ड्राय स्लोली अँड व्हाय. कोणत्या ठिकाणी कपडे जे ते उशिरा वाळतील आणि का? तर याचं उत्तर आहे मसुरी. ओके, मसुरीमध्ये हवा थंड आहे आणि ऊनसुद्धा बेताचं आहे, त्याच्यामुळे तिकडे कपडे जे आहेत ना ते खूप उशिरा असे वाळतील, राईट? नंतर विल द ॲटमॉस्फेरिक कंडिशन्स ॲट दिस प्लेसेस ऑलवेज रिमेन द सेम ऑर विल दे चेंज. म्हणजे या ठिकाणाच्या वातावरणाची स्थिती ही नेहमी अशीच राहील की त्यात बदल होईल? तर ऑफकोर्स त्यात बदल होईल, राईट? ती अशीच राहणार नाही. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा. पण हे बदल कसे होतील? ऋतूप्रमाणे बदल होतील. ठीक आहे, आता त्यांनी 10 जून सांगितलं आहे, 10 जून या दिवशी सांगितलं आहे. मग 10 जून महिन्यात काय असतं? पावसाळा असतो, राईट? रेनी सीझन असतं. त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणाचे त्या वातावरणात जे बदल आहेत ते त्यावेळीच होतील, राईट? त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, एक्सप्लेनेशन आपल्याला दिलं आहे. आता ह्याचं आपल्याला भौगोलिक स्पष्टीकरण दिलं आहे, म्हणजे जिओग्राफिकली रिझन कशाप्रकारे हे बरोबर आहे किंवा कशाप्रकारे हे सगळं घडू शकतं ते त्यांनी आपल्याला इथे खाली रिझन दिलं आहे. द वेदर कंडिशन्स ॲट ईच ऑफ these places given above are different on 10th June. Kochi has cloudy weather. It means there is little sunlight. The rainy season has started and moisture in the air will be high. Hence, it will take a long time for the clothes to dry. You may have observed a similar situation at your place during the rainy season. आता वरील प्रत्येक ठिकाणातील 10 जून या दिवशी हवेची जी स्थिती आहे ती कशी आहे? ती ऑलमोस्ट सिमिलर आहे, भिन्न आहे. कोचीला ढगाळ हवा आहे, ढगाळ वातावरण आहे, म्हणजे सूर्यप्रकाश इथे नाही आहे. त्याच्यानंतर पावसाळा नुकताच सुरू झाला आहे, आपल्याला जसं 10 जून डेट त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे, आणि त्यामुळे हवेत बाष्पाचे जे प्रमाण आहे ते जास्त प्रमाणात असतं आणि म्हणून कपडे जे आहेत ते लवकर वाळत नाहीत. आणि अशी जी स्थिती आहे ती तुम्ही पावसाळ्यात अनुभवली असेल. त्याच्यानंतर ॲट भोपाळ देर इज हॉट सन.
The water in the wet clothes gets converted into vapor quickly and the clothes will dry within a short time. भोपाळमध्ये काय झालंय तर हॉट सन म्हणजे कडक ऊन पडलंय. ओल्या कपड्यातील पाण्याचं जे बाष्पात पटकन रूपांतर होतं आणि कपडे जे आहेत ते लवकर त्यावेळेस वाळतात. राईट, ऊन कडक असेल तर. त्याच्यानंतर मसुरी. Mussoorie is located to the north of the Tropic of Cancer, hence it receives less solar heat. The air there is cool too due to its location on a mountain, and clothes take longer to dry here because of the medium heat and cool air. Factors like heat, moisture, and wind influence the time taken by the clothes to dry. However, these conditions keep on changing. We always experience such changes. मसुरी कुठे आहे तर कर्कवृत्ताच्या उत्तरेस आहे आणि म्हणून तिथे सूर्याची जी उष्णता आहे ती कमी मिळते तिथे. आणि पर्वतीय प्रदेशामुळे हवा जी आहे ती कशी राहते, थंड असते. आणि थंड हवा आणि साधारण ऊन म्हणजे बेताचं ऊन याच्यामुळे कपडे काय होतात ते वाळण्यास जास्त वेळ जो आहे तो लागतो. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर आपल्याला काय दिलं आहे, फॅक्टर्स लाईक मॉइश्चर अँड वाइंड इन्फ्लुअन्स द टाईम टेकन बाय दी क्लोथ्स टू ड्राय. म्हणजे वातावरणातील उष्णता, बाष्प तसेच वाहत्या वाऱ्याने देखील कपडे जे आहेत ते लवकर वाळतात. आणि वातावरणाच्या त्या स्थितीत याप्रमाणे बदल जे आहेत ते सतत होत असतात आणि वातावरणातील हेच बदल आपण नेहमी अनुभवत असतो. राईट. देन कॅन यू टेल, आता बघा पुढे काय सांगितलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ॲप्लिकेबल टू द कंडिशन्स दॅट यू हॅव एक्सपिरियन्स टुडे ऑर येस्टरडे ॲट द प्लेस वेअर यू लिव्ह. म्हणजे तुमच्या परिसरातील कालच्या आणि आजच्या हवेशी पुढीलपैकी कोणकोणती विधाने जुळतात ते आपल्याला बघायचे. पुढे आपल्याला काही स्टेटमेंट्स दिलेत आणि याशिवाय आणखीन कोणते स्टेटमेंट्स तुम्हाला सुचतात तर ते तुम्हाला इथे सांगायचे आहेत. बघा, ओके, इथे बघा आपल्याला एक पिक्चर दिला आहे, बॉय वॉर्मिंग देमसेल्व्स. ते काय करतायत ते ऊब घेत आहेत. राईट. नंतर आपण स्टेटमेंट्स बघूया. इट वॉज कोल्ड इन द मॉर्निंग म्हणजे सकाळी थंडी होती. इन द आफ्टरनून इट बिकेम स्लटरी म्हणजे दुपारी उकडत होतं, गरम होत होतं. इट रेन सडनली इन द आफ्टरनून दुपारी अचानक पाऊस आला. कूल ब्रीज वॉज ब्लोईंग ॲट डाऊन म्हणजे पहाटे गार वारा सुटला होता. क्लाउड्स गॅदर इन द इव्हनिंग संध्याकाळी काय झालं होतं, ढग जे आहेत ते जमा झाले होते. देन द नाईट स्काय वॉज फुल ऑफ स्टार्स अँड अ प्लेझंट ब्रीज वॉज ब्लोईंग रात्री फार छान असं चांदणं पडलं होतं, वाऱ्याची सुद्धा छान झुळूक येत होती. ओके, तर अशा काही स्टेटमेंट्स आहेत. हे स्टेटमेंट्स जे आहेत ते ऑफकोर्स तुम्हीसुद्धा अनुभवले असतील. राईट. या सगळ्या गोष्टी आपणही रोज अनुभवतो. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, वेदर म्हणजेच काय तर हवा. ओके, वी ऑल ऑलवेज एक्सपिरियन्स ॲटमॉस्फॅरिक कंडिशन प्रिव्हेलिंग ॲट अ प्लेस अँड ॲट अ गिवन टाईम. एखाद्या ठिकाणाची विशिष्ट अशी वेळेला असणारी त्या वातावरणाची स्थिती ही आपण प्रत्येकजण एक्सपिरियन्स करत असतो, प्रत्येकजण अनुभवत असतो. And we often talk about it, but these conditions are short-lived. This is what we call weather. For example, we say the weather is hot, cool, dry, slippery, etc. आणि तिचं वर्णन जे आहे ते आपण करतो आणि ही जी स्थिती आहे ही अल्पकालीन असते म्हणजे कमी वेळासाठी असते आणि यालाच आपण या ठिकाणी काय म्हणतो, हवा म्हणजेच वेदर. फॉर एक्झाम्पल, वेदर इज हॉट कसं आहे, गरम आहे किंवा थंड आहे, कोरडा आहे, दमट आहे. राईट. या सगळ्या जे वर्ड्स आहेत ते आपण यूज करतो. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, कॅन यू टेल, सिन्स चाइल्डहुड यू हॅव एक्सपिरियन्स समर्स, रेनी सीझन्स अँड विंटर्स. ऑन द बेसिस ऑफ युअर एक्सपिरियन्स आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. आता लहानपणापासून तुम्ही उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे ऋतू तुम्ही अनुभवले असतील तर त्याच अनुभवाच्या आधारे तुम्हाला काही पुढील प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. इन विच मंथ्स डू समर द रेनी सीझन अँड विंटर अक्युअर इन अ इयर फ्रॉम जानेवारी टू डिसेंबर, शो इट इन अ चार्ट. जानेवारी ते डिसेंबर या वर्षभराच्या काळात सर्वसाधारणतः कोणते ऋतू कोणत्या महिन्यात येतात ते
तुम्हाला चार्टच्या स्वरूपात तुम्हाला वहीत लिहायचे आहेत. ठीक आहे. जानेवारी ते डिसेंबरच्या दरम्यान कोणते ऋतू कोणत्या महिन्यात येतात ते तुम्हाला सांगायचं आहे. ओके. देन विच स्पेशल क्लोथ्स डू वी यूज इफ इट इज रेनिंग. पावसाळ्यात आपण पाऊस पडतो तर त्यावेळी कोणते आपण विशेष कपडे असे घालतो, रेनकोट घालतो, राईट. तर ते तुम्हाला लिहायचं आहे. विंग सीटर घालतो. ओके. देन वेन डू वी यूज वुलन क्लोथ्स. आपण लोकरीचे कपडे केव्हा वापरतो तर थंडीमध्ये वापरतो, राईट. विंटरमध्ये आपण लोकरीचे कपडे वापरतो. इन विच सीझन डू वी मेनली यूज थिन कॉटन क्लोथ्स. आपण सुती कपडे जे आहेत ते आपण केव्हा वापरतो तर ते तुम्हाला लिहायचं आहे. ओके. आपण उन्हाळ्यात वापरतो की नाही कॉटन क्लोथ्स, इन समर. ओके. सो आपण आता याचं एक्सप्लेनेशन बघूया. क्लायमेट. ठीक आहे. क्लायमेट म्हणजेच काय तर हवामान. ओके. यू मस्ट हॅव नोटिस दॅट ईच सीझन लास्ट फॉर अ पर्टिक्युलर पिरियड अँड ईच सीझन अक्युअर्स ॲट अ पर्टिक्युलर टाईम ऑफ द इयर. आता तुमच्या हे लक्षात येईल की प्रत्येक ऋतूचा असा स्वतःचा विशिष्ट काळ असतो, पर्टिक्युलर पिरियड असतो. आणि सर्वसाधारणपणे हा जो पिरियड आहे तो वर्षाच्या त्याच कालखंडात आपण हे ऋतू जो आहेत ते त्यावेळेस अनुभवत असतो. Then the scientists observe the weather in a region for many years. शास्त्रज्ञ जे आहेत, हवामानशास्त्रज्ञ, हे एखाद्या प्रदेशातील हवेचे अनेक वर्ष निरीक्षण करत असतात, अभ्यास करत असतात. ठीक आहे. Then with the help of such studies they define the mean weather conditions. आणि याच अभ्यासातून त्या प्रदेशातील त्या हवेची जी सरासरी आहे ती हवेची स्थिती जी आहे ते निश्चित केली जाते. ठीक आहे. याच अभ्यासावरून द ॲव्हरेज वेदर कंडिशन ऑफ अ प्लेस ऑब्झर्व ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम इट इज क्लायमेट of that region, and climate is generally expressed as cool and dry or hot and humid or hot and dry etc. आणि याच अभ्यासातून त्या प्रदेशातील हवेची सरासरी स्थिती जी आहे ती निश्चित केली जाते. हवेची अशी जास्त काळ राहणारी सरासरी स्थिती म्हणजेच त्या प्रदेशाचा हवामान असं आपण म्हणतो. उदाहरणार्थ कूल अँड ड्राय, जसं थंड आहे हवामान, कोरडं आहे किंवा उष्ण आहे, दमट आहे असं. ठीक आहे. देन द वेदर चेंजेस क्वाईट ऑफन ड्यू टू चेंजेस इन टेम्परेचर, winds and humidity etc. We always experience these changes. Sum total of all these elements define weather. These affect our day-to-day activities and lifestyle. Elements of weather are taken into consideration while describing the climate. आता हवेमध्ये तापमान, वारे, आर्द्रता जी आहे या सगळ्या गोष्टींमुळे वारंवार बदल जे आहेत ते घडताना आपल्याला आढळतात. आणि ही सर्व हवेचेच मेन पार्ट्स आहेत. ओके. त्यांचा आपल्या डे टू डे लाईफमध्ये, आपल्या दैनंदिन जीवनशैलीवर परिणाम होत असतो. हवेच्या याच वेगवेगळ्या अंगांचा विचार हवामान सांगण्यासाठी केला जातो. ठीक आहे. देन एलिमेंट्स ऑफ वेदर म्हणजे याच हवेचे जे आहेत ते आता आपण वेगवेगळे अंग म्हणूया तर ते पाहूया. ठीक आहे. वेगवेगळे रूप पाहूया. टेम्परेचर म्हणजेच तापमान. द अर्थ सरफेस गेट्स हीट फ्रॉम द सन. ॲज अ रिझल्ट द सरफेस गेट्स हीटेड अप. द एअर क्लोज टू द सरफेस स्टार्ट्स बिकमिंग हॉट अँड लेटर. वन बाय वन डिफरंट लेयर्स ऑफ एअर ॲट हायर एलिव्हेशन receive heat, and therefore as we move upward from sea level the temperature of air decrease, and the temperature also goes on decreasing from the equator towards both the poles. म्हणजेच पृथ्वीच्या पृष्ठभागास सूर्यापासून उष्णता मिळते, राईट. पृथ्वीचा पृष्ठभाग म्हणजे जमीन. ओके. आणि या उष्णतेमुळे पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे, जमीन जी आहे ती तापते. आणि या तापलेल्या भूपृष्ठावर, जमिनीला भू असंही म्हणतात,
माहिती आहे ना. सो या तापलेल्या भूपृष्ठाच्या सानिध्यामुळे जवळची हवा जी आहे ती सुद्धा तापते आणि त्यानंतर हवेचे वरचे थर हे क्रमाक्रमाने तापतात. ओके, त्यामुळे समुद्र सपाटीपासून जसजसं उंच जाऊ तसतसं हवेचं तापमान जे आहे ते कसं होतं, ते कमी होत जातं, डिक्रीज होत जातं. आणि अशा प्रकारे सर्वसाधारणपणे विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवांकडे हे जे तापमान आहे ते कमी कमी होत जातं. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे एअर प्रेशर. ओके, म्हणजे हवेचा दाब. एअर हॅज वेट. ॲज अ रिझल्ट इट क्रिएट्स प्रेशर अँड इट इज कॉल्ड एअर प्रेशर. ओके, म्हणजे हवेला वजन असतं त्यामुळे दाब निर्माण होतो, त्यालाच आपण काय म्हणतो, हवेचा दाब असं म्हणतो. राईट. द लोअर मोस्ट लेयर्स ऑफ एअर गेट सब्जेक्टेड टू द प्रेशर ऑफ द upper layers and hence the density of the lower layers of air increases and there is greater air pressure near the surface of the earth and it decreases with increasing height and this is vertical air pressure and this changes also occur in a horizontal manner and this gives rise to winds. आता बघा इथे काय सांगितलं की हवेचा दाब, हवेला वजन असतं त्यामुळे दाब जो आहे तो निर्माण होतो आणि त्यालाच आपण हवेचा दाब असं म्हणतो. वातावरणाच्या सर्वात खालच्या थरावर त्यावरील हवेचा दाब जो आहे तो पडतो, त्याच्यामुळे त्या हवेची घनता जी आहे ती काय होते, इन्क्रीज होते. ओके, वाढते. आणि पृथ्वीच्या पृष्ठभागालगत हवेचा जो दाब असतो तो कसा असतो, जास्त असतो आणि जसजसं ती उंचीवर जात जाते तसतसं तो कमी होत जातो. त्यालाच आपण हवेचा ऊर्ध्व दाब जो आहे तो असं म्हणतो. ओके, त्याच्यानंतर तापमानातील फरकामुळे सुद्धा हवेच्या दाबात बदल होतात आणि हे बदल क्षितिज समांतर म्हणजे आकाशाच्या इक्वल या दिशेने घडत असतात आणि त्यामुळे हवेचे वाऱ्यात रूपांतर होते. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे एलिमेंट्स वाइंड्स म्हणजेच वारे. एअर स्टार्ट्स मूविंग फ्रॉम हाय प्रेशर टुवर्ड्स लो प्रेशर एरिया इन अ होरिझॉन्टल डायरेक्शन. म्हणजे जास्त हवेच्या दाबाकडून कमी हवेच्या दाबाकडे हवा जी आहे ती क्षितिज समांतर अशी होरिझॉन्टल डायरेक्शनने वाहू लागते. ओके, दिस मूव्हिंग एअर इज कॉल्ड वाइंड आणि यालाच आपण वारा म्हणजे हवा, वारा असं म्हणतो. देन wind blows from high to low pressure areas and its speed depends on the amount of difference in air pressure. कमी आणि जास्त हवेच्या दाबातील जो डिफरन्स असतो, जो फरक असतो, त्या फरकानुसार वाऱ्याचा वेग जो आहे तो ठरतो. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट एलिमेंट्स आहे आपलं मॉइश्चर म्हणजेच आर्द्रता, हवेतली आर्द्रता. द ॲटमॉस्फेरिक कंटेन्स वेपर. ॲटमॉस्फिअर कंटेन्स वेपर. वातावरणात काय असतं, वेपर, बाष्प असतं. द एअर दॅट हॅज ग्रेटर अमाऊंट ऑफ वेपर इज कॉल्ड ह्युमिड एअर. ज्या हवेत बाष्पाचं प्रमाण हे जास्त असतं तेव्हा ती हवा कशी असते, दमट असते, ह्युमिड असते. द ह्युमिडिटी इन द ॲटमॉस्फिअर इज कॉल्ड मॉइश्चर आणि वातावरणातील त्याच दमटपणाला आपण आर्द्रता, मॉइश्चर असं म्हणतो. The proportion of moisture in the atmosphere depends on temperature. Air with higher temperature holds a greater amount of moisture. म्हणजेच वातावरणातील ते आर्द्रतेचं जे प्रमाण असतं ते तापमानावर अवलंबून असतं. राईट. जास्त तापमानाच्या हवेमध्ये जास्त बाष्प हे समावू शकतं. ओके, त्याच्यानंतर प्रिसिपिटेशन म्हणजेच वृष्टी. ओके, आता बघा, वेपर इन द ॲटमॉस्फिअर कंडेन्सेस इनटू वॉटर ड्रॉपलेट्स और स्नो पार्टिकल्स. देअर शोवरिंग ऑन द अर्थ इज कॉल्ड प्रिसिपिटेशन. रेनफॉल, स्नोफॉल, हेलस्ट्रोम एक्सेट्रा आर फॉर्म्स ऑफ प्रिसिपिटेशन. वृष्टी म्हणजेच काय, प्रिसिपिटेशन म्हणजेच काय, तर हवेतील बाष्पाचे पाणी जे आहे ते हिम यात होणारे रूपांतर म्हणजे बर्फ जो आहे त्याच्यात होणारे रूपांतर आणि ते पुन्हा पृथ्वीवर येणं यालाच आपण वृष्टी असं म्हणतो. ओके, जसं पाऊस पडणं किंवा स्नोफॉल, गारा पडणं आपण म्हणतो ना, तर तशा प्रकारे ही सगळी काय आहेत, तर त्या प्रिसिपिटेशनची रूपं आहेत, त्याचे प्रकार आहेत.
असं म्हणू शकतो आपण. देन वेदर इज डिस्क्राईब ऑन द बेसिस ऑफ द कंडिशन्स प्रिव्हेलिंग ॲट द गिवन टाईम, व्हाईल क्लायमेट इज डिस्क्राईब ऑन द बेसिस ऑफ conditions prevailing over a longer period of time. Weather keeps changing frequently and we can experience the changes easily. Changes in the climate take place over a long period of time and these are not perceived easily. म्हणजे हवा जी आहे ती कशी आहे हे त्या त्या वेळेनुसार सांगतात. तर हवामान हे जास्त काळ त्या परिस्थितीनुसार सांगता येते. ओके. आणि तसेच हवेत सतत होणारे बदल जे आहेत ते असतात आणि ते सहजपणे आपल्याला जाणवतात. त्यामुळे हवामानातील बदल हे जास्त काळाने होतात, राईट, दीर्घकाळाने ते होतात आणि सहज जाणवणारे ते नसतात. ओके. त्याच्यानंतर बघा काय सांगितलं आहे. लॅटिट्युडिनल पोझिशन, हाईट अबाव सी लेवल, nearness to ocean, oceanic currents, etc. are the factors that influence climate. Beside these mountain ranges, type of land, local winds are other factors that influence the climate of a region. म्हणजे लॅटिट्युडिनल पोझिशन म्हणजे अक्षवृत्तीय स्थान आणि समुद्र सपाटीपासून उंची किंवा समुद्राच्या सानिध्यात तो भाग असणं किंवा सागराचा प्रवाह, हे सगळे घटक जे आहेत ते हवामानावर परिणाम करतात. आणि या व्यतिरिक्त सुद्धा पर्वतरांगा किंवा जमिनीचा प्रकार, स्थानिक वारे, या सगळ्या जे घटक आहेत ते सुद्धा त्या त्या प्रदेशातील हवामानांवर इफेक्ट जो आहे तो, त्याचा इन्फ्लुअन्स जो आहे तो होतो, परिणाम होतो. नंतर बघा काय सांगितलं, यूज युअर ब्रेन पॉवर. आता आपल्याला सुरुवातीला काय सांगितलं आहे, विच ऑक्युपेशन्स विल यू प्रॅक्टिस इन कोल्ड रिजन. थंड हवेच्या प्रदेशात तुम्ही कोणते व्यवसाय कराल. थंड हवेच्या प्रदेशात आपण कोणते व्यवसाय करू बघा, लोकरीचे कपडे, राईट. त्याच्यानंतर विच ऑक्युपेशन विल यू प्रॅक्टिस इन हॉट रिजन. उष्ण हवेच्या प्रदेशात तुम्ही कोणते व्यवसाय कराल, तर ते तुम्हाला सांगायचं आहे. ओके. देन इन द नेक्स्ट चॅप्टर वी शॅल सीक मोर इन्फॉर्मेशन अबाउट टेम्परेचर. आता पुढच्या चॅप्टरमध्ये आपण टेम्परेचर म्हणजे तापमानाविषयी आणखीन माहिती जी आहे ती घेणार आहोत. Now always remember, the weather at a place keeps changing frequently, but the climate does not change that often. The climate is different at different locations. Within our country, India, it is cool at some places and hot at some other places, and it may be humid in some areas and dry in others. एखाद्या ठिकाणच्या हवेत सतत बदल होत असतो, पण त्या ठिकाणच्या हवामानात सहसा फरक पडत नाही. हवामान सर्व ठिकाणी सारखे नसते. आपल्या भारतात सुद्धा हवामान हे कुठे थंड असते तर कुठे उष्ण असते, तर कुठे दमट असते, तर कुठे कोरडं असं असतं, राईट. त्याच्यानंतर बघा त्यांनी काय सांगितलं, डू यू नो, तुम्हाला माहिती आहे का, द क्लायमेट अफेक्ट्स द एंटायर लिव्हिंग वर्ल्ड इन डिफरंट वेज. लाईफ मोस्टली थ्राइव्स इन रिजन्स विच हॅव अ conducive climate. The climate also influences the diet, shelter, etc. or living things. The distribution of water on the earth is also a controlling factor of the climate. म्हणजे हवामानाचा परिणाम हा संपूर्ण सजीव सृष्टीवर, संपूर्ण लिव्हिंग वर्ल्डवर विविध प्रकारे होत असतो. बहुतांश सजीव सृष्टी जी आहे ती पोषक हवामान असलेल्या प्रदेशात आपल्याला दिसून येते, जिथे ते कम्फर्टेबली राहू शकतात आणि जिथलं वातावरण त्यांच्यासाठी सुटेबल असतं. सजीवांचा आहार किंवा निवारा जे आहे या बाबींवर हवामानाचा परिणाम जो आहे तो होत असतो. आणि पृथ्वीवरील पाण्याचे वितरण जे आहे ते सुद्धा हवामान नियंत्रित करतं, राईट. देन आय कॅन डू दिस. आता मला हे येतं. डिस्क्राईब द वेदर ऑफ सराउंडिंग एरियाज. परिसरातील हवेचे जे आहे ते वर्णन करणे. देन अंडरस्टँड द चेंजेस टेकिंग प्लेस इन द वेदर फ्रॉम टाईम टू टाईम. वेळोवेळी हवेत होणारे बदल जे ते आपल्याला ओळखता येतात. डिस्कस द चेंजेस इन क्लायमेट कन्सिडरिंग द एलिमेंट्स ऑफ वेदर. म्हणजे हवेच्या वेगवेगळ्या रूपांचा, वेगवेगळ्या अंगांचा विचार करून त्या हवामानाच्या बदलाची जी आहे ती आपण डिस्कशन चर्चा जी आहे ती करू शकतो. एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन वेदर अँड क्लायमेट. वेदर आणि क्लायमेट याच्यामध्ये आपण डिफरन्स सांगू शकतो, फरक सांगू शकतो, राईट. सो फ्रेंड्स, आपला जो चॅप्टर आहे तो इथेच कंप्लीट झालेला आहे. होप तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तो नक्कीच आवडला असेल. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला अपकमिंग नोटिफिकेशन जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.